की अजूनपर्यंत आम्हाला माहिती आलेली नाही। CP जे सांगतात अपडेट देतात ते या ठिकाणी आम्ही बोलत असतो। त्यामुळे या दोन प्रश्न जे सेम प्रश्नाला जे दोन वेगळे उत्तर मिळाले याच्यावरनं कुठेतरी कळतंय की आपली जी होम मिनिस्ट्री आहे ती योग्य दिशेने त्या ठिकाणी काम करत नाही। त्याच्याचबरोबर काल फडणवीस साहेबांचं भाषण जर आपण ऐकलं तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिथं नितेश राणेंना त्यांनी टोमणा मारलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं नाही की मंत्र्यांनी बोलताना संयम पाळला पाहिजे। त्याच्याचबरोबर ते बोलत असताना राजधर्म पदावर असल्यानंतर राजधर्माचे पालन झाले पाहिजे। माझं असं म्हणणं की अप्रत्यक्षपणे एवढ्या गोष्टी मुख्यमंत्री साहेबांनी बोलण्यापेक्षा जर नितेश राणेंना सांगितलं असतं की राजीनामा दे तर ते जास्त योग्य ठरलं असतं मला असं वाटतं। कारण का एकदा आग लावण्याचं काम एखाद्या मंत्र्याच्या माध्यमातून झालं, एखाद्या नेत्याच्या माध्यमातून झालं, आगीत सामान्य लोकांची घरं जळून गेली आणि नंतर तुम्ही म्हणताय की तिथं मंत्र्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे नाहीतर राजधर्माचं पालन केलं पाहिजे। म्हणजे हूच तर आपण शांत बसायचं आणि झाल्यानंतर तत्वज्ञान द्यायचं हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी योग्य नाही। त्यामुळे जे कोणी जबाबदार असतील वातावरण गरम करण्यासाठी, वातावरण दूषित करण्यासाठी आणि दंगल घडून आणण्यासाठी त्यांच्यावर सरकारकडनं कारवाई ही झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि हे जे काही प्रकरण जे काही विषय कायदा व सुव्यवस्थेचे या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वाढत चाललेले 21 महिलांवर दिवसाला अत्याचार या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने होत आहेत त्याला पूर्णपणे मला असं वाटतं की आता गृह मंत्रालय कारणीभूत आहे आणि याच्यामध्ये काय ते सक्षम निर्णय येत्या काळामध्ये घ्यायची जरूरत आहे असं आमच्या सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। सर, दिशा सालियान प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट आहे। दिशा सालियानचे वडील आता थेट हायकोर्टात गेलेले आहेत आणि आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सोबतच्या मित्रमंडळींनी दिशा सालियानचा बलात्कार करून त्याची हत्या केली आहे असा आरोप जो आहे तो या सगळ्या याचिकेच्या माध्यमातून ते करताना पाहायला मिळतात। हे बघा, कुठल्याही व्यक्तीने आपल्या मुलीसाठी स्वतःसाठी एखाद्या महिलेसाठी न्याय मागण्याचा जर त्या ठिकाणी प्रयत्न केला असेल तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्या व्यक्तीला न्याय तिथं मिळाला पाहिजे। पण न्याय मागत असताना त्याच्यामध्ये काय खरं घडलं हे सुद्धा लोकांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे। कारण का 4 वर्षापूर्वी आपण जर बघितलं जेव्हा सुशांत सिंगची हत्या झाली होती नाहीतर तिथं सुसाईड झालं होतं आणि दिशा सालियनचं सुद्धा त्या ठिकाणी तिथं जे सुसाईड झालं होतं याच्यामध्ये त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी वेगळी वक्तव्य केलं होतं। आता ते कदाचित 4 वर्षानंतर त्यांना असं वाटत असावं की न्याय मिळावं म्हणून ते कोर्टात गेले असतील। जे काय असेल ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे अशी आमची सुद्धा इच्छा आहे। फक्त आमचं एवढंच मत आहे की तुम्ही बघाल आजपासून पुढं म्हणजे पुढचे काही दिवस हे भाजपकडनं याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल। कारण दिशा सालियानच्या वडिलांनी त्यावेळेस सांगितलं होतं कोणी या बाबतीतलं राजकारण करू नये, पण आता राजकारण सुरू आजपासून झालेलं तुम्हा आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल। कारण का भाजप जेव्हा राजकारण करतं त्याच्यामागे काही ना काहीतरी त्या ठिकाणी हेतू असतो। आता तो हेतू कसा की जेव्हा बिहारचं इलेक्शन होतं तेव्हा सुशांत सिंग ज्यांनी सुसाईड केलं होतं त्याचं बिहारच्या इलेक्शनमध्ये राजकारण हे भाजपकडनं मोठ्या प्रमाणात केलं गेलं होतं। आता तुम्ही जर बघाल टायमिंग फक्त बघून घ्या की आता आजपासून BJP वाले याच्यावर बोलायला सुरुवात करतील आणि 4 महिन्यानंतर बिहारचं इलेक्शन तिथं आहे। त्याच्याचबरोबर येतं तिथं बिहार में चुनावी मुद्दा बना सुशांत सिंह राजपूत की मौत, BJP ने दिया न भूलेंगे ना भूलने देंगे। म्हणजे 4 वर्षानंतर आता भाजपला ज्या गोष्टी ज्याच्या खऱ्या अर्थाने तुमच्याकडे केंद्र सरकार आहे, तुमच्याकडे केंद्रीय होम मिनिस्ट्री आहे, राज्याची होम मिनिस्ट्री आहे, आत्तापर्यंत याच्यामध्ये काय खरं खोटं हे लोकांपुढे यायला पाहिजे होतं। 4 वर्ष तुम्ही आता शांत बसला। आता भाजप हा मुद्दा बिहारच्या इलेक्शन आणि महानगरपालिका मुंबईच्या इलेक्शन समोर बाहेर काढतो का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल। म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुसाईडच्या माध्यमातून का होईना ते झाला असेल तरी त्याचं राजकारण हे भाजप करतील हे आजपासून त्या ठिकाणी आपल्याला दिसेल। पण एक तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं गेलं आहे, पण मी आदित्य ठाकरेंना फार जवळून त्या ठिकाणी ओळखतो। त्यांचा स्वभाव, त्यांचा संपर्क, ते ज्या पद्धतीने त्यांच्या मित्रपरिवाराच्या संपर्कात असतात ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला असं वाटतं जे 100% खरं आहे की ह्याच्यात किती काय केलं तर आदित्य ठाकरेचं नाव एक तर जुळू शकत नाही
आणि याच्याशी आदित्य ठाकरेचं काही घेणं देणं नाही असा आत्मविश्वास माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतो. फक्त याच्यापुढं त्यांचं कुटुंब जे करेल त्यांना न्याय मिळावा अशी माझी इच्छा. पण भाजप याच्यापुढं काय करणार आहे हे आजपासून तुम्हाला फक्त दिसेल. ते आहे राजकारण भाजप करेल असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. आणि याच्यावरच आमचा प्रश्न आहे, SIT जी फॉर्म झाली होती ते SITचं झालं तरी काय हे लोकांना तरी त्या ठिकाणी सांगण्यात यावं. पण SIT पण शांत, सगळं शांत. आता मात्र सगळं त्या ठिकाणी बाहेर कुठेतरी आणण्याचा प्रयत्न हा फक्त इलेक्शन पुरता आहे BJP करेल का काय असं त्या ठिकाणी माझ्यासारख्याला वाटतं. जी याचिका केलेली आहे त्या याचिकेमध्ये मी तिच्या सायलेंसच्या वडिलांनी याचिका केली आहे. त्यामुळे त्यांनी आरोप केला की किशोरी पेडणेकर यांनी तिच्यावरती दबाव टाकला होता की नितेश राणे यांच्याविरोधात प्रेस कॉन्फरन्स घ्या म्हणून, आणि आम्हाला नजर काही ठेवलं होतं. बघा आता त्यांनी तिथं ॲलिगेशन केलं आहे. आज त्यांनी त्या बाबतीतलं वक्तव्य केलेलं आहे, ते कोर्टात गेलेलं आहे. आणि मी एक तुम्हाला सांगतो, एक तुम्ही समजून घ्या की या विषयावर तुम्ही माझं जर म्हणणं विचारत असाल तर मुनगंटीवार साहेबांनी जे म्हणणे व्यक्त केलेले ते माझं म्हणणे आहे. त्यांचंसुद्धा म्हणणं काय आलं आहे की सुयाच्या टोकासारखं सुद्धा त्याच्यामध्ये मला काय वाटत नाही चुकीचं घडलेलं आहे. आणि मग याच्यात जे काही न्यायालयामध्ये निर्णय घेतला जाईल तोच त्या ठिकाणी आपण मान्य केला पाहिजे. माझंसुद्धा हेच मत आहे की ह्याच्यामध्ये टोकासारखं सुद्धा मला काही तथ्य वाटत नाही. पण न्यायालयाने जो देईल तो निर्णय त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मान्य केला पाहिजे. मुनगंटीवार साहेबांचं हे वक्तव्य आहे ते माझंसुद्धा आहे असं आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागेल. नेहमी आपण बघतो की जेव्हा जेव्हा अधिवेशन काळामध्येच नेहमी दिशा सालियांचा मुद्दा जो आहे तो पुढे केला जातो किंवा त्याच्यावर त्या संदर्भात वेगवेगळे आरोप केले जातात. तर आदित्य ठाकरे यांना अधिवेशनामध्ये ते गप्प राहायला पाहिजे म्हणून हा मुद्दा केला जातो. नाही, आता कसं आहे की तुम्ही जर बघितलं की जेव्हा औरंगजेबचं प्रकरण तापवण्यात आलं होतं तेव्हा भाजपला असं वाटलं की चला अधिवेशनामध्ये लोकांचं लक्ष, आमदारांचं लक्ष, मीडियाचं लक्ष हे काही प्रमाणात आपल्याला विचलित करता येईल. पण हे करत असताना त्यांच्यावरच बऱ्यापैकी हे प्रकरण शेकल्यासारखं आता जाणवायला लागलेलं आहे. RSSनी सुद्धा भाजपला आता वारेवर सोडून दिलेलं काल त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. अशात आता वेगळं प्रकरण कुठलं? आता ठीक आहे, मी म्हणत नाही की जे दिशा सालियांचे वडील आहेत त्यांनी मुद्दामून आत्ताच तो विषय त्या ठिकाणी काढला त्याच्यावर न बोलता. पण आजपासून तुम्ही बघाल भाजप आता औरंगजेबला त्या ठिकाणी विसरून आता ह्या प्रकरणाला मात्र त्या ठिकाणी वारं देईल. या प्रकरणाला थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल. त्याच्या मागे फक्त राजकारण असेल, दुसरं कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी नसणार. माझं म्हणणं आहे की आरोप करणं एका बाजूला, दुसऱ्या ठिकाणी तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर देऊन हा विषय तिथं संपवा. तुमचं सरकार येऊन 3 वर्ष झालेली आहेत आधीचं आणि आत्ताचं धरलं तर. या 3 वर्षात तुम्ही या बाबतीत काय केलं तुम्ही सांगा. दिशा सालियांच्या बाबतीतले तुमच्याकडे पुरावे आहेत असं तुम्ही बोलता, पण तुम्ही फक्त बोलताच, करत तर काहीच नाही. आणि मग त्याच्यात तुम्ही 3 वर्ष काय नाही केलं. बरं, आता महानगरपालिका आणि त्या ठिकाणी बिहारचं इलेक्शन याच्यात मात्र हा विषय अचानक ठीक आहे आला असला तरी आता तुम्ही त्याच्यामध्ये अजून हवा देणार, वातावरण गरम करणार. मग असं म्हणायचं का की महाराष्ट्राच्या नावावर तुम्ही तिथं बिहारचं इलेक्शन लढणार आहात का? आणि याच्यामध्ये पूर्णपणे कोण कारणीभूत असेल हे जर महाराष्ट्राचं बदनामी या ठिकाणी झालं तर मला असं वाटतं की नितेश राणे, कारण का ते बिना पुराव्याचं त्या ठिकाणी बोलत आहे. दादा, दिशा सालियांचं प्रकरण आता तरी गाजत असलं तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण 100 दिवसांपूर्वी झालेलं आहे. 100 दिवस होऊन गेलेत तरी त्या हत्या प्रकरणामधला जो एक आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अजून फरार आहे. तपास यंत्रणेला त्याचा शोध लागत नाहीये. हे बघा, सूर्यवंशी प्रकरण त्याला न्याय, त्या कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. देशमुख परिवाराला न्याय मिळालेला नाही. फक्त फरक एवढाच आहे की हे सर्व सामान्य कुटुंबातली लोक आहेत. हे जे सगळे इतर, हा जो विषय आहे तो सेलिब्रिटीचा विषय असल्यामुळे कदाचित BJP तिकडं जास्त वळल्यासारखं आपल्याला वाटतं. माझं म्हणणं आहे दिशा सालियांना पण न्याय मिळालाच पाहिजे, पण त्याच्याचबरोबर सामान्य कुटुंबातल्या लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू जो झाला आहे, जो मर्डर झालेला आहे, आणि मर्डर कुणी केला हे लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे देशमुख परिवाराचा, की काही नेत्यांच्या मित्रांनी त्या ठिकाणी केलेलं, नाही तर कार्यकर्त्यांनी तिथं केलं आहे. त्यांना मात्र तुम्ही बाजूला त्या ठिकाणी ठेवता. त्याच्यामध्ये काय नाट्य झालं हे अख्ख्या राज्यांनी त्या ठिकाणी बघितलं आहे. आणि अशा प्रकरणामध्ये सामान्य लोकांचे जे प्रकरण आहेत ते बाजूला ठेवून आजपासून जर भाजप वेगळेच प्रकरण त्या ठिकाणी हातात घेत असतील तर त्याच्यावर कुठे ते आपल्याला म्हणावं लागेल की हे सरकार सिलेक्टिव्ह पद्धतीने त्या ठिकाणी काम करतं. का दुसऱ्या बाजूला आम्ही सातत्याने त्या ठिकाणी म्हणतोय कोरटकरला पकडा,
सोलापूरकरला त्या ठिकाणी पकडा, त्या बाबतीत तुम्ही काहीच करत नाही. पण इथं येऊन भाषणं मात्र मोठी मोठी तुम्ही तिथं देत आहात. त्यामुळे कुठंतरी मला असं वाटतं की हे सरकार काम करत असताना राजकीय गणित मनामध्ये ठेवून त्या पद्धतीने निर्णय नाही तर कारवाई त्या ठिकाणी करता असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल. दादा तुम्ही पक्षाने आज कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे विधान परिषदेत. त्यामध्ये शरद पवार यांच्याबद्दलचा प्रश्न त्यांना विचारला असता भरवसा न ठेवू शकणाऱ्या व्यक्तिमत्व शरद पवार असतात देवेंद्र फडणवीस कालच्या एका मुलाखतीत म्हणाले. मला असं वाटतं की ते एखादं उत्तर देत असताना ते कुठंतरी उत्तराला फिरवण्याचा प्रयत्न तिथं करतात. त्यांना कदाचित असं म्हणायचं असावं की पवारसाहेब राजकीय दृष्टिकोनातून काय कधी करतील हे आमच्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना सुद्धा कळणार नाही. पण ते बोलायचं कसं, कारण मोठे नेते नाराज होतील म्हणून कुठेतरी ते वेगळं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असेल असं मला वाटतं. पण याच्यातच कुणीही तिथं असलं तर हे जे उत्तर त्यांचं त्या ठिकाणी असलं असतं तर मी मात्र त्या ठिकाणी निषेध केला असता. शरद पवारांचं कौतुकही केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की केंद्रामध्ये जर पवारांसारखे प्रगल्भ नेते असते, विरोधी नेते असते तर कामकाज अधिक सुरळीत प्रकारे चाललं असतं. फक्त राहुल गांधींना टॉन्ट मारताना पवारांचं कौतुक करताना पाहायला मिळतं. नाही हे बघा, आता शेवटी पवारसाहेबांचा अनुभव हा 55-60 वर्षाचा आहे आणि आजपर्यंत तुम्ही जर बघितलं तर कधीकधार राजकीय किंमतसुद्धा मोजावी लागली असेल तरी पवारसाहेबांनी एखादा महाराष्ट्राच्या हिताचा, विचाराच्या हिताचा निर्णय घेतलेला आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. त्या अनुषंगाने कदाचित पवारसाहेबांबद्दल त्यांनी जे काही तिथं 4 चांगले शब्द काढले ते खरेच आहेत. पण ते 4 शब्द काढत असताना ते किती खरे असले तरी कुठेतरी राहुल गांधीला टोमणा मारण्यासाठी बोललं असं समजून चालणार नाही. पवारसाहेब हे पवारसाहेब आहेत, त्यांच्यासारखा नेता बनणार नाही पुढे, हे मात्र या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो. विरोधी पक्षाने आज परिषदेमध्ये कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात काळ्या फिती लावून ते बसणार आहे. मात्र उपसभापती जर डायसवर बसले तर कामकाजात सहभागी होणार नाही असं सभापती राम शिंदेच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव वरच्या सभागृहात मांडण्यात येतो. आणि आज महाविकास आघाडी सगळे आमदार जे आहेत ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. वरच्या आणि खालच्या सभागृहामध्ये कामकाज विरोधकांचं ऐकलं जातं. अहो, खालच्या सभागृहामध्ये आम्ही जेव्हा बसतो, जेव्हा एखाद्या विषयावर चर्चा असते तर त्या विभागाचा जो प्रमुख नाही तर कॅबिनेट मंत्री असतो तो तिथं असणं फार महत्त्वाचं असतं. कारण का लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत असताना मंत्री असेल तर मंत्री त्या विषयावर नोट लिहून उत्तर जेव्हा दिलं जातं तेव्हा ते उत्तर दिलं जातं. ते उत्तर आम्हाला दिलं जात नसतं तर त्या उत्तराच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी सोडवल्या जातात. पण आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा मंत्री कुठलाच पुढं नसतो. राज्यमंत्री बसलेले असतात, ते कुठेही काही लिहित नाहीत. त्याच्याचबरोबर सेक्रेटरी तिथं असणं फार महत्त्वाचं असतं. कारण त्या गोष्टींवर लिहिणं, नमूद करणं, काही गोष्टी नोट करणं हे महत्त्वाचं असतं. न अधिकारी असतात न मंत्री असतात. मग कुठेतरी सरकारला असं वाटतंय की विरोधी पक्षाचं कुठेही काही ऐकलं गेलं नाही पाहिजे, नाही तर विरोधी पक्ष बोलत असताना फक्त बोलण्यासाठी तो ठिकाणी बोलत असेल तर मला असं वाटतं की हे योग्य नाही. त्यामुळे काल ज्या पद्धतीचं नाही तर आजपर्यंत ज्या पद्धतीचं कामकाज या अधिवेशनामध्ये झालेलं आहे त्यात लोकांचं हित कुठेही मनामध्ये न ठेवता जे मंत्री होते ते न इथं बसले होते न वर बसले होते, ते होते तरी कुठे, का कॉन्ट्रॅक्टर बरोबर बसले होते हे मात्र त्या ठिकाणी आम्हाला सांगता येणार नाही. पण जी पद्धत असते ती पद्धत आत्ता पाळली जात नाही. त्यामुळेच काल आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीतला विरोध केलेला आहे आणि आज सुद्धा त्यांची तीच पद्धत असेल कामाची तर त्याचा सुद्धा विरोध आम्ही सर्वजण लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी करू. नाही, त्या बाबतीत मी काय खूप बघितलेलं नाही, ते बघावं लागेल. पण जे काय असेल देशमुख परिवाराला, सूर्यवंशी परिवाराला आणि या सर्वसामान्य लोकांवर ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा अशी माझी भूमिका आहे. देखो, कोई भी व्यक्ति जब अपने फैमिली के लिए, अपने बेटी के लिए, अपने पत्नी के लिए या कोई भी महिला के लिए, कोई भी व्यक्ति के लिए जब न्याय मांगने की कोशिश करता है तो हम उनके साथ हैं. वो कोर्ट में गए हैं, कोर्ट में उन्होंने विनती की है. अभी हमारा सिर्फ यही कहना है, जो बीजेपी के एक मंत्री, माजी मंत्री है, आमदार है, कि यहाँ पे हमको लगता है ये इसमें जो एलिगेशंस आदित्य ठाकरे के खिलाफ किए गए उसमें तथ्य नहीं है.
लेकिन न्याय व्यवस्था है तो हम न्याय व्यवस्था पे विश्वास रखते हैं कि न्याय व्यवस्था जो निर्णय देगी उस पर हम सबका विश्वास होगा। इसलिए हम वेट करेंगे न्याय व्यवस्था इस बारे में क्या करती है। देखो, मैं बोल रहा हूँ कि मैं दिशा सालियन के जो पिता है उनके बारे में बोल नहीं रहा हूँ, लेकिन आज से आगे आप देखोगे तो भाजपा अभी इसकी राजनीति करेंगे ऐसे हम सबको लगता है, क्योंकि जब अनफॉर्चुनेटली इनका सुशांत सिंह का जब सुसाइड हुआ था 4 साल पहले, तब वहाँ पे बिहार में इलेक्शन था। तो बिहार में जब इलेक्शन हुआ था बीजेपी ने इस तरीके से एक व्यक्ति जो आज दुनिया में नहीं है, उन्होंने सुसाइड किए, उन व्यक्ति के बारे में राजनीति की थी बिहार के इलेक्शन के लिए। फिर उसके बाद उन्होंने स्टेटमेंट लिए थे, न भूले हैं न भूलने देंगे। अभी 4 साल आप तो भूल गए, अभी इलेक्शन आने के पहले मतलब 4 महीने पहले अगर ये विषय का राजनीति अगर बीजेपी करता है, जो आज से करेंगे वो आप देखोगे, तो फिर उसको क्या कहोगे कि अभी वापस बिहार का इलेक्शन आ गया, महानगर पालिका बम्बई का इलेक्शन आ गया, तो उसमें आप अभी राजनीति लाओगे तो ये गलत चीज़ है। तो हम सबका कहना है कि जो न्याय व्यवस्था है, जो भी निर्णय न्याय व्यवस्था देगी उस पर हम सबका विश्वास है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।